नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय व त्याला एवढे महत्त्व का। सण हे चंद्रावर अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत। आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे। या गणितावरून येणारा जास्तीचा जो महिना असतो तो म्हणजे अधिक मास व कमी झालेला जो महिना असतो त्याला क्षय मास असे म्हटले जाते। सूर्य एका राशीमध्ये असताना जर 2 चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिक मास असतो आणि दुसरा तोच असणारा महिना हा नीज मास असतो। ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही तो अधिक मास। या अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व म्हणजे प्राधान्य आहे। अधिक महिन्याचा आणि 33 अंकाचा संबंध काय, तर एका चांद्र वर्षात 360 तिथी असतात आणि एका सौर वर्षात 371 तिथी असतात। म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा 11 तिथींनी लहान आहे। आता प्रत्येक वर्षात 11 तिथी जर कमी झाल्या तर 11 या संख्येप्रमाणे 3 वर्षात 33 तिथी कमी होतात आणि 33 तिथी ज्या कमी होतात त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो आणि या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच अधिक मास, धोंडा मास किंवा अधिक महिना म्हणतात। 2 अधिक मासात कमीत कमी 27 महिने व जास्तीत जास्त 34 महिने अंतर असते। आता अधिक मासात कोणती कर्मे करावीत आणि कोणती कर्मे ही करू नयेत, तर अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत, म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी, परंतु देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यास ग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे। लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये। या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखे शुभकार्य करणे टाळावे। या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, तुती, मेथीचे पदार्थ सेवन करावे। या महिन्यात प्रवास करणे, बागेदारीची कामे करणे, कोर्ट कचेरीची कामे करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, सामाजिक कामे करणे, सेवा कार्य करणे, बँकिंग क्षेत्रात कामे उरकून घेणे यात दोष नाही, म्हणजे ही कामे करू शकता। अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे का म्हणतात याविषयी एक कथा देखील सांगितली जाते। अधिक मासाला धोंड्या महिना अथवा मलमास असेही म्हटले जाते। या महिन्यात शुभकार्ये केली जात नाहीत, फक्त नैमित्तिक कार्यच होतात। याचे या अधिक मासाला खूप वाईट वाटलं आणि म्हणून एकदा हताश, निराश, दुःखी झालेला अधिक मास हा श्री विष्णूंकडे गेला व आपली निराशा सांगितली। श्री विष्णूने अधिक मासाला श्रीकृष्णांकडे पाठवले। श्रीकृष्णाने मात्र अधिक मासाचे स्वागत करून त्याचे पुरुषोत्तम मास असे नाव ठेवले आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे। लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील व त्यामुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल, म्हणून याला अधिक मास अथवा पुरुषोत्तम मास असे नाव प्राप्त झाले। अधिक मासात विष्णू पूजनाला प्राधान्य आहे, तसेच अपूप दान देण्याची पद्धत आहे। अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ, उदाहरणार्थ अनारसे, बत्तासे, मैसूर पाक। वेद कालातही न पूयते विषयंती इति अपूप असे वर्णन आहे। गहू किंवा तांदळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ अपूप म्हणजे अनारसा। अधिक मासात 33 अनारशांचा नैवेद्य विष्णूंना अर्पण करावा व 33 अनारसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे। विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरूप मानून माता पिता त्यांना नमस्कार करतात, त्यामुळे जावई हा विष्णू समान असतो, म्हणून विष्णुरूपी जावयाला 33 अनारसे दान देण्याची पद्धत पडली आहे। आता पाहूयात किती महिने हे अधिक येतात। सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविक महिने हे अधिक येतात। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे 9 महिने अधिक येतात। मार्गशीर्ष व पौष हे 2 महिने क्षयमास होतात आणि राहिला उर्वरित माघ महिना, तर हा मात्र कधी क्षय किंवा अधिक होत नाही। आता क्षयमास म्हणजे काय,
कधीकधी एका चांद्र महिन्यात सूर्य 2 राशीत प्रवेश करतो आणि तो क्षयमास असतो आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी 2 हे अधिक मास येतात. चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो, कारण या महिन्यात सूर्याची गती ही मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक व फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे 2 चांद्र महिने असतात. अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा नीज मास. एकदा विशिष्ट महिना अधिक मास आला की 19 वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. बघा, प्रत्येक महिन्यात 2 व अधिक एकादशी असतात. त्यातल्या 24 एकादशींपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव देखील असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशा या कमला एकादशी हेच नावाने ओळखले जातात किंवा त्यांना हेच नाव असते. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो. अधिक मासात नीज मासाप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या देखील असतात. अधिक महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. भागवत पुराणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप याचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन दान देणे यासाठी या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात. अधिक महिन्यात विविध मंगलकृत्ये करू नये असा संकेत रूढ आहे. त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे. अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा मध्येच आलेल्या दगडासारखा धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडासे म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला दिंड म्हणतात आणि तोच पदार्थ मराठवाड्यात गोड लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो, त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असे समजतात. या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहा. अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे. संबंध अधिक मासात प्रत्येक दिवशी अधिक मास पोथी सकाळ, दुपार व संध्याकाळी वाचावी, अगर ऐकावी. निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसे करावे. यावर्षी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असा ज्येष्ठ महिना हा अधिक मास आलेला आहे. तर मी आशा करते की तुम्हाला ही अधिक मासाची माहिती नक्की आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.